गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक आफ्टर सो लॉंग टाईम. तर हा व्लॉग आहे माझ्या बड्डेचा. बड्डे तर झाला 7 ऑगस्टलाच, पण मला हा व्लॉग ॲड करायला खूपच लेट झाला. त्याचं रिझन असं की आम्ही रिसेंटली दुसरीकडे शिफ्ट झालो आहोत आणि घरातल्या बऱ्याचशा गोष्टींचं सेटअप अजूनही पेंडिंग होतं. त्यामुळे व्लॉगसाठी काही वेळच मिळाला नाही. एनिवेज, तर माझं बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट झालं होतं अगदी रात्री 12लाच. माझ्या नणंद, दीर, जाऊ आणि सुमितने मिळून रात्री 12लाच माझ्यासाठी एक मस्त सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन केलं. केक कटिंग, सरप्राइजेस आणि सगळं सेलिब्रेशन हे सगळं माझ्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग होतं अँड आय वॉज सो हॅपी. रात्री खूप लेट झाल्यामुळे इराजने तर स्कूलला त्या दिवशी सुट्टीच मारली होती. सो सकाळ आमची एकदम निवांत होती. मस्त ऑमलेट ब्रेडचा नाश्ता केला आणि दिवसभर नुसता टाइमपास केला. इव्हिनिंगला तर स्वरा आणि शरू माझ्यासाठी गिफ्ट आणायला मलाच बाहेर घेऊन गेल्या होत्या, पण त्यांचा प्लॅन काही तर वेगळाच होता. मला बाजूला उभं केलं आणि फक्त बिल द्यायला बोलवलं अँड इट वॉज सो फनी. संध्याकाळी आम्ही डिसाईड केलं की आज जेवायला बाहेरच जाऊयात. मग आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं, पण हे सगळं अचानक ठरल्यामुळे घरातून निघायला आम्हाला 9 वाजले. स्वीटी येतानाच केक घेऊन आली होती, सो पुन्हा एकदा केक कटिंग आणि सेलिब्रेशन झालं. सगळ्यांना केक दिला आणि ऑनेस्टली सांगायचं तर मी सुद्धा त्या दिवशी खूप सारा केक खाल्ला. त्यानंतर सगळ्यांनी मस्त नॉनव्हेजवर ताव मारला आणि एकत्र जेवण एन्जॉय केलं. सो असं झालं माझं बर्थडे सेलिब्रेशन अँड आय फील सो ब्लेस्ड टू हॅव सच अ वंडरफुल फॅमिली मेंबर्स अराउंड मी. आणि मुलांनीही हे सगळं सेलिब्रेशन खूप एन्जॉय केलं. असंच छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येऊन सेलिब्रेट करायला किती छान वाटतं ना. त्या निमित्ताने सगळेजण भेटतात तरी, आणि मुलांनाही सगळे एकत्र आल्यावरती खूप छान वाटतं. आणि असे 30+ एज हे आपल्याला आपोआपच शिकवतं की प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, शिकत राहावं आणि छोट्या छोट्या गोष्टींचं सेलिब्रेशन करावं, नाही का? आणि त्या दिवशी आषाढ महिन्यातला शेवटचा शुक्रवार होता, सो त्यामुळे सगळ्यांनी मस्त मटण आणि चिकनची थाळी एन्जॉय केली. तुम्हा सगळ्यांच्या विशेष आणि एफर्ट्समुळे माझा बर्थडे खूप स्पेशल झाला. थँक यू एव्हरीवन फॉर मेकिंग माय बर्थडे सो स्पेशल. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.